त्याच्यासाठी तर मी आलोय. असं जीवन संपून चालणार नाही. एक आमचा कार्यकर्ता गेलाय, एक माझा भाऊ गेलाय, दुसरा आहे त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नये, त्यांना मी समजावून सांगायसाठीच आलोय. आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का? त्यांना एवढं भयभीत वाटतंय, तर आपण राहून काय करायचं? ही जर उद्या काही झालं, ही जर बाहेर आली तर आपल्याला मारतील, अशा पद्धतीचे धमक्या दिल्या. अहो, या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जबाबात दिलाय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं. तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही. खरंच सापडत नाही का? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं माहित नाही. पोलिसाला ते कळत नाही. पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? एसआयटी नेमली. एसआयटीचं काय काम आहे? एसआयटीनं काय काम केलंय? सीआयडी जी आहे ती सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडीला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला, आणि सरेंडर होऊन सीआयडी त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत? त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर, पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत. मग या सीआयडी बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का? हे सुद्धा प्रश्न आहे. आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे. आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री 12:22 का 15 मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्यावर बघणार आहे 2 दिवस काय होतं. जबाबदार आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. मला असं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही, ह्याचं ते तसलं काय नाही. मी आहे ज्याचं नाव घ्यायचं तिथं स्पष्ट घेईल, जिथं वेळ तिथं नाव घेईल. मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही, मला कुणाचं आकाशबुद्धी नाही. मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे, याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे. जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार. एवढं आज एसपी आले 1 महिना झाला, खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय. परत राग चालू आहे. त्या राखाखाली एक काल सरपंचाचा बळी गेला. मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठं बंद करायला? गुटखा चालू, मटका चालू, सगळं चालूच आहे. किती बेरबारचे लायसन घ्यायचे महाराष्ट्राचा मसिया व्हायचंय का यांना? एवढे बेरबार बेड जिल्ह्यात काढू. मग ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही, आज जर नाही केलं, ठीक आहे, काय कुणाचं काय होईल जीवावर बेतल हे मला माहित नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि माफ करणार नाहीत. त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार, शेवटपर्यंत बोलणार, सर्व जणांना फाशी उचत बोलणार. मोर्चा निघतायत आणि आता हे टोकाचं आंदोलन होतं, सरकार गांभीर्याने घेत नाही हा विषय. तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात, हे मोर्चे आम्ही काढतोय. सर्व जनतेमध्ये उद्रेक आहे. तरी जर सरकार मायबापला कळत नाही की असं का होत आहे, हे पोलीस यंत्रणेला काय वाटतं? मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट बघतायत का? नेमकं कशामुळे होतं? या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय. या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का? कारण जे आरोपी खंडणी मधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली, काहीतरी 29 काही 40 काही लोक तपासले. ह्यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिले. ही लोक कोण आहेत? देश या लोकांना यांनी पैसे पाठवले 40-40-50 परत. हे यांचं नातं काय? ही कोण आहेत? समाजाला कळू द्या. मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहेत आणि यांनी कुणाला काय काय केलं. मीडियाने सुद्धा जागरूकतेने तुम्ही एवढं काम करताय, सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली 36-37 दिवस झाला की तुम्ही रात्रंदिवस हे काम करताय. तुमचा सर्वांना पण सलोट आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत, पण एसआयटीतले अधिकारी यांच्याच मित्र आहेत, त्यांना बदललं जात नाही. मग अशा गोष्टी कशा करणार? आणि याच्यात कुठं भाषणबाजी नाही, कुठं नाही. मला आमच्या कुटुंबाला हे करायचे, भेट घ्यायची, त्यांना सांगायचं असं तुम्ही निर्णय टोकाचा घेऊ नका, हे मी त्यांना बोलणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला टाइम सांगितलं सगळ्यांना, तुमच्यामुळे टाइम याच्यासाठी तुम्हाला काम केलेलं बोललं म्हणजे ठीक आहे. भावना टोकाचं पाऊल कुठलं वचलंय ते आपल्याला सर्व आपण एकत्रित करायचं असं मला बाकी पोरांना पण सांगतो आणि गावकऱ्यांना पण सांगणार आहे. 1 तासात परत आणखी येणार आहे. एकदाच सर्व यंत्रणेने एसटीनं जाऊन भेटणार आहे किंवा अशी परिस्थिती एवढी हाताच्या बाहेर परिस्थिती जात असताना तुमचं याच्यावर काय आहे? एसटीनं पण बोलतो. पण बाप्पा जबाबामध्ये धनंजय देशमुख आणि संतोष अण्णांचे पाटील दोघांनीही वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं आहे धमक्यांच्या बाबतीत. मग आता त्यांनी माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणलं होतं. संतोष अण्णांनी असं त्यांनी जबाबात म्हणलंय.
तरी मग आणखी याचं नाव काय येत नाही हे मला कळत नाही. याच्यात काय कारण आहे, पोलीस यंत्रणा काय करते? जबाबात तुम्ही पोलीस यंत्रणा तपासच करायचं. तर यांच्या जबाबाच्या आधारे तू नाव ऍड करून पुन्हा तपास करणं काय करायचं? नाव ऍड काय करते हे मला मी एसटीना विचारणार आहे. त्याच्यानंतर आपण बोलूया. मला माध्यमाशी बोलणार आहे. प्रेसची घोषणा मी केली प्रेसला बोलणार आहे, पण मला प्रेसवाले आता इथे हाय घटना आल्यामुळे प्रेसवाले बोलले नाही तर मी 11 वाजता आता बेडला प्रेस घेणार. तर खुलासे आहेत काही हो, सर्व खुलासे आहे. सर्व गोष्टीची आमची मागणी आहे. आम्ही सर्व काही गोष्टी करून एक टाइम आता नंतर आपण अर्धा एक तासात करूया. बीडला एसटीला भेटून परत येतो आणि आल्याच्या नंतर आपण ठरवू. मी पण तुम्हाला अण्णा गावकऱ्यांना शांत करण्यासाठी 100% शांत करायचा प्रयत्न करणार आहे. सगळं गाव माझंच आहे. गाव सर्व मागे आंदोलन म्हणून येणार आम्ही शांत करू. पण पोलीस यंत्रणेने आम्हाला साथ दिली पाहिजे. अण्णा धनंजय नाही म्हटलं भेटायला तर तुम्ही थोडे भावनिक नाही भावनिक म्हणजे आता कसं होणार, म्हणजे एक आपला एवढा लहान भाऊ आहे की ते मला भेटायला नाही म्हणतो. मी त्याच्या जीवाचं संरक्षण करणं माझी जबाबदारी लोकप्रतिनिधी पोलीस यंत्रणेला तर वाटत तर त्याच्यामुळे मी उठतो त्याचं कारण वेळेला बोलू शकत नाही. पण मला तो बघायचा कुठे आहे. खूप खूप धन्यवाद. वाजता मी ट्विट करून सांगितलंय की मी पण वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून यांना न्याय झाला पाहिजे आणि यांना साथ पूर्ण जी आहे त्या कुटुंबाला दिली पाहिजे, संरक्षण दिले पाहिजे. मी एसपीना जाऊन आता भेटणार आहे. ते आल्याच्या नंतर आपल्याशी बोलतो. देशमुख आता कुठे धनंजय देशमुख इथं दिसत नाहीत पप्पा, काय अहो, मला तेच दिसत म्हणून मी पण चिंतित आहे ना. मीच बघतोय की मला भेटत नाहीत. मला निरोप आला की पप्पांना मी आता भेटू शकत नाही, मला माफ करा. मग म्हणजे त्यांना बघतोय कुठं जाऊन मला जाऊ तर काय थोडं